नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिकेची व्रत कथा. एकदा नक्की ऐका, भाग्य उजवेल. हरतालिका लवकरच येत आहे. येत्या 14 सप्टेंबरला हरतालिका आणि गणेश जयंती एकाच दिवशी येत आहे. हरतालिकेचे व्रत सगळ्या स्त्रिया मनोभावे करतात. हरतालिकाची कथा पाहूयात. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. हे व्रत अतिशय पवित्र मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची संपूर्ण कथा पाहणार आहोत. या व्रताचे महत्त्व काय आहे, माता पार्वतीने हे व्रत का केले, भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी त्यांनी कोणती तपश्चर्या केली, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माता पार्वतीने कशा प्रकारे भगवान शंकरांना प्राप्त केले आणि हरतालिका हे नाव कसे पडले, हे सर्व अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया हरतालिका व्रत कथेची. हरतालिका व्रत कथा. मुख्य भाग म्हणजे पुराण कथेनुसार माता पार्वती या भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मनोभावे तपश्चर्या करत होत्या. माता पार्वतींच्या मनामध्ये भगवान शिवांप्रती अतूट भक्ती होती. त्यांनी भगवान शिवांनाच आपले पती मानले होते व त्यासाठी त्यांनी मोठे तप केला होता. मात्र माता पार्वतीचे वडील हिमालयराज, त्यांना त्यांचे लग्न भगवान विष्णूशी व्हावे असे वाटत होते. त्यामुळे माता पार्वतींना आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल की नाही याची खूप चिंता होती. कारण त्यांच्या वडिलांना वाटायचे की त्यांचा विवाह फक्त भगवान विष्णूशीच व्हावा. माता पार्वतींची ही अवस्था पाहून त्यांच्या सखींनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र पार्वतींना त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह होऊ नये म्हणून सखी त्यांना वनामध्ये घेऊन गेल्या आणि याच कारणामुळे हरतालिका नाव पडले. त्यांच्या सख्या त्यांना वनामध्ये घेऊन गेल्यानंतर वनामध्ये माता पार्वतींनी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करून भगवान शिवांचे ध्यान केले. भगवान शिवांची मनापासून पूजा केली. माता पार्वतीच्या या कठोर तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी माता पार्वतींची भक्ती आणि निष्ठा पाहून त्यांना पती म्हणून स्वीकारले. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला. अशा प्रकारे माता पार्वतींची मनोकामना पूर्ण झाली आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला. म्हणून हरतालिका व्रत हे पती-पत्नीच्या प्रेमाचे, श्रद्धेचे, निष्ठेचे आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सर्व स्त्रिया हरतालिकेला व्रत करतात. हरतालिकेचे काय महत्त्व आहे ते आता पाहूयात. या दिवशी महिला श्रद्धेने उपवास करतात, माता पार्वती आणि भगवान शिवाची पूजा करतात, हरतालिका व्रत ऐकतात आणि रात्री जागरण करण्याचीही काही ठिकाणी परंपरा आहे. मातीची किंवा वाळूची पिंड करून त्यावर 16 पत्री वाहून पूजा केली जाते. माता पार्वतीने ज्या श्रद्धेने भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी तप केले त्याच श्रद्धेने हे व्रत केल्याने सौभाग्य, वैवाहिक सुख आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुलींसाठी हे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्यांना चांगला जीवनसाथी मिळावा आणि भावी वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी माता पार्वतीची प्रार्थना करतात आणि सर्व मुली व महिला हा उपवास करत असतात. तर मंडळी, ही होती माता पार्वती आणि भगवान शिवांची हरतालिका व्रत कथा. माता पार्वतींची श्रद्धा, संयम आणि भगवान शिवांवरील अढळ विश्वास, प्रेम आपल्याला या कथेतून शिकायला मिळते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते सांगायला अजिबात विसरू नका. हरतालिका व्रताच्या दिवशी मनोभावे पूजा करून माता पार्वती आणि भगवान शिवांचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर बाय बाय.